नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच मजेत असणार आहात. छान छान असे सणांचे दिवस आहेत. होळी, रंगपंचमी आहे. आपल्या गोष्टी ऐकणाऱ्या आणि न ऐकणाऱ्या सगळ्या दोस्त मंडळींना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्यामध्ये असणारे सगळे दुर्गुण आज होळीच्या दिवशी आपण टाकून द्यायचे आहेत होळीमध्ये आणि चांगले आनंदाचे रंग लावून आपल्या मित्रमंडळींना आणि आपल्या स्वतःला सुद्धा देवाकडे प्रार्थना करायची की देवा मला चांगली बुद्धी दे आणि सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्यामध्ये नेहमी निर्माण होत राहू दे. आणि या गोष्टी निर्माण होण्यासाठी आपल्याला आधी गोष्टी वाचायला लागणार आहेत आणि गोष्टी वाचून ज्यांना गोष्टी वाचता येत नाही किंवा ज्यांना गोष्टी माहिती नाही आहेत त्यांना आपण गोष्टी सांगितल्या पाहिजेत, हो की नाही? हो मुलांनो, बघा ना, गोष्टींचा सिलसिला सुरू करून आपल्याला पूर्ण 1 वर्ष झालं. 1 वर्षभर आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या, बऱ्याचशा गोष्टींमधून बरीचशी तात्पर्य बघितली जीवनाची, काय केलं पाहिजे हे बघितलं आणि गोष्टी सांगायला सुद्धा हळूहळू शिकताय की नाही तुम्ही सगळेजण? गोष्टींचा सिलसिलाचं हाच एक सगळ्यात मोठा उद्देश आहे की आपल्या या मित्रमंडळींनी छान छान गोष्टी सांगायला आणि ऐकायला, वाचायला त्याबरोबरच शिकलं पाहिजे. चला तर मग संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टीमध्ये आज आपण पुढे जाणार आहोत आणि आपल्यातल्या दुर्गुणांची होळी करून जे काही थोडेफार असतात ते हे संत मंडळी किंवा मोठी माणसं कशी पुढे जातात आणि समाजाला सुद्धा त्या मार्गावर जाण्यासाठी कशी प्रवृत्त करतात ते आजच्या गोष्टीमध्ये बघूया. संत नामदेवांना गुरूंचा शोध घेण्यासाठी सांगून ही सगळी भावंड जी होती ती आळंदीला यायला परत निघालेली होती आणि इकडे नामदेवांचा शोध सुरू झाला होता तो त्यांच्या गुरुसाठी. गुरुचा शोध अतिशय महत्त्वाचा असतो मुलांनो आयुष्यात, कारण ज्यावेळी असा योग्य गुरु तुमच्या आयुष्यात येतो त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक पावलावर, प्रत्येक ठिकाणी ज्या काही अडचणी असतात किंवा जिथे कुठे तुम्हाला पुढे जायचं असतं तुमचा मार्ग धरून, त्यावेळी प्रत्येक ठिकाणी यशस्वी होण्यासाठी हे आपले गुरुच आपल्याला नेहमी मदत करत असतात. त्यामुळे गुरूंचा शोध घेणं अतिशय आयुष्यामध्ये गरजेचं आहे. म्हणजे इथे मुक्तानी सांगून ठेवलं की आत्मज्ञान होणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. असे ती प्रत्येकाला पारखत होती आणि त्यांना सांगत होती की आत्मज्ञान तुम्ही कितीही मोठे देवाचे भक्त असलात तरीसुद्धा करून घेणं आणि त्यासाठी गुरुची भक्ती करणं ही अतिशय अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. आणि नामदेव ठरल्याप्रमाणे मजल दर मजल करत करत औंढ्या नागनाथ या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे येऊन पोहोचलेले आहेत. त्यांना कशाचीही पर्वा नव्हती. ऊन, कुठे सावली आहे, कुठे थंडी वाजतीये, कुठे मध्येच आणखी जंगल लागतंय, प्राणी आहेत, पक्षी आहेत, खायला मिळतंय न मिळतंय, मिळेल त्या ठिकाणी झाडाखाली इथे तिथे थांबून ते दिवस घालवत होते आणि शेवटी ते त्यांच्या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. तिथे आल्यावरती एका धर्मशाळेमध्ये त्यांनी मुक्काम केला. त्या रात्री ते तिथे राहिले आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांचा हा गुरुचा शोध सुरू झाला जो संत ज्ञानेश्वरांनी त्यांना सांगितलेला होता. विसोबा खेचर यांना सगळीकडे गावात ते शोधत फिरत होते, सगळ्या लोकांना विचारत होते कोण विसोबा खेचर, कुठे आहेत ते, कुठे सापडतील मला. पण लोकांना कोणालाही काहीच माहिती नव्हतं. विसोबा खेचर कोण, कुठले, कोणाबद्दल हा माणूस विचारतोय, आम्हाला काहीही माहीत नाही. प्रत्येकाचं एकच ठरलेलं उत्तर होतं. अगदी पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, असे दिवस सतत पुढे 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 जातच होते आणि नामदेवांचा हा शोध आणखी आणखी कठीण होत होता. कारण प्रत्येक वेळेला गोष्टी बघा आपल्याला सोप्या आणि सहज अशा मिळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला जेव्हा मोठी गोष्ट मिळवायची असते तेव्हा आपल्याला मेहनत ही करायलाच लागते, कष्ट करावेच लागतात आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तेव्हा. आणि मग अशा वेळेला नामदेव ठरवतात की आता हे येणारे जे 2 दिवस आहेत या 2 दिवसांमध्ये आपण हा गुरुशोध सुरूच ठेवायचा ज्ञानदेवांनी जसं सांगितलंय त्या पद्धतीने. आणि जर का ते नाहीच आपल्याला भेटले, कंटाळले होते ते शोधून शोधून, सगळ्या ठिकाणी त्यांनी शोधून झालं पण कुठेही भेटत नव्हते, आळंदीला परत जायचं आणि ज्ञानेश्वरांच्या पायावर डोकं ठेवायचं
त्यांना सांगायचं की तुम्हीच माझे गुरु व्हा आणि मला आत्मज्ञान होण्यासाठी तुम्हीच मदत करा, तुम्हीच माझे गुरु म्हणून मला गुरुपदेश करा, अशी त्यांना विनंती करायची, असं कुठेतरी नामदेव मनाशी ठरवतात. एका एका जागेवर जाऊन त्या त्या ठिकाणच्या औंढ्या नागनाथ या ठिकाणी त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढी देवस्थानं असतात फिरता फिरता त्यांचं दर्शन होत असतं. तिथे जाऊन परमेश्वराला भेटत असतात आणि वेगवेगळी ठिकाणं वेगवेगळी लोक त्यांचा अभ्यास कुठेतरी सुरू असतो. कारण आपल्या त्या पंढरपूर या ठिकाणाहून ते कधी बाहेर पडून पांडुरंगाला सोडून ते कधी बाहेर पडलेलेच नसतात. कदाचित हाच एक उद्देशसुद्धा असू शकतो की लोकांना समजून घेणं, लोकांना पाहणं, त्यांचा अभ्यास करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं नाही आहे का? आपण बाहेर फिरतो, बाहेरच्या ठिकाणी जातो, त्यावेळी आपल्या नेहमी आपण राहत असलेल्या ठिकाणापेक्षा खूप वेगवेगळी लोक आपल्याला भेटत असतात. त्यांच्याशी आपण बोलतो, संवाद साधतो, आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान होतं, समजतात त्या गोष्टी. त्यासाठीच आपण बाहेर जात असतो. आणि मग एक दिवशी एकच मंदिर त्या औंढ्या नागनाथ या ठिकाणी त्यांचं राहिलेलं असतं, ते म्हणजे महादेवाचं मंदिर. आणि त्या दिवशी तिथे ते मंदिरात जाण्यासाठी म्हणून निघतात. मंदिरामध्ये येतात म्हणजे अतिशय प्राचीन पुरातन काळातलं हे मंदिर असतं, जुनं मंदिर असतं. छान असं सगळीकडे सुबक कलाकुसर केलेली असते, दगडाचं मंदिर असतं. आणि तिथे आल्यावरती सभामंडपात येतात, कोणीच नसतं तिथे, लोक कोणी नाहीत मंदिरामध्ये, काही नाही. आणि पुढे पुढे जातात तर देव्हाऱ्यामध्ये एक असा लख्ख प्रकाश पडलेला असतो आणि तिथे बाजूला भिंतीजवळ एक वृद्ध अशी व्यक्ती टेकून बसलेली असते आणि त्याचे पाय मात्र शंकराच्या पिंडीवर असतात. बेलपत्र आणि फुलं घेऊन आलेले नामदेव हे बघतात आणि त्यांचं एकदम रक्त खवळतं. अरे, देवाच्या पिंडीवर कुणी कधी पाय ठेवून बसतं का? तो माणूस असा अगदी वृद्ध, जर्जर, रोगांनी त्रस्त असा माणूस बघून त्यांना दया येते. पण असं कोणी पिंडीवर पाय ठेवून नसतं बसायचं असं त्यांना वाटतं. आणि ते तिथे जातात आणि त्यांना सांगतात की अरे वृद्ध माणसा, तू, मला तुझ्या या परिस्थितीची दया येते, पण तू देवाच्या पिंडीवर, महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेला आहेस, याची पापं तुला कुठेही जाऊन फेडता येणार नाही, खूप मोठं पाप लागेल तुला, देवाच्या पिंडीवरती तू पाय ठेवलेस ते. आणि तेव्हा तो वृद्ध जर्जर म्हातारा म्हणतो की तू काहीतरी कर ना. अरे, मी एवढा म्हातारा आहे, मी इतका वृद्ध आहे, माझ्या अंगामध्ये त्राण नाही आहे, शक्ती नाही आहे, माझे पायसुद्धा मला स्वतःला उचलता येत नाही, तू माझी मदत करशील का, सांग ना मला, माझे हे पाय उचलून दुसरीकडे ठेव बरं, मी काही हलू शकत नाही आहे माझ्या आजारपणामुळे. आणि मग अशा वेळेला मला महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे, लोटांगण घालायचं आहे, नमस्कार करायचा आहे, या माणसाचे पाय तर उचलून बाजूला ठेवलेच पाहिजेत असं नामदेवांना वाटतं. आणि मग ते त्या वृद्धाच्या जवळ जातात आणि काय करतात की त्याचे पाय उचलतात आणि दुसरीकडे ठेवतात. तिथे एक पिंडी निर्माण होते, एक चमत्कार घडतो. असं कसं झालं, हा काय प्रकार आहे? म्हणून दुसरीकडे त्यांच्या दृष्टीचा काही हे असेल, दृष्टीदोष झाला असेल, भेद झाला असेल, म्हणून पुन्हा पाय उचलतात, दुसरीकडे ठेवतात. तिथेही एक शंकराची पिंडी, महादेवाची पिंडी तयार होते, पुन्हा तोच प्रकार करतात. संपूर्ण गाभाऱ्यामध्ये अशा पिंडी तयार होतात. आता हे काय, हा काहीतरी अलौकिक प्रकार आहे. हा वृद्ध माणूस कोणी साधा माणूस दिसत नाहीये, हा कदाचित माझी परीक्षा बघतोय की काय, म्हणून त्याच्या पायावरती अक्षरशः लोटांगण घेतात. आणि त्याच क्षणी त्यांच्या डोळ्यावर त्यांचा विश्वास बसत नाही, एक मोठा प्रकाश तिथे निर्माण होतो आणि डोक्यावर पगडी आणि अशा पद्धतीने एक वेगळंच त्यांचं संपूर्ण रूप असतं, सगळं दृश्य असतं. त्यांनी रेशीम काठी धोतर हे नेसलेलं असतं, अंगामध्ये अशी बाराबंदी कुर्ता घातलेला असतो, असा सगळा पेहराव असतो, डोक्यावरती छान चंदनाचा टिळा असतो त्यांच्या. आणि सगळा प्रकाशमय होऊन जातं तिथे, तेजस्वी असे ते ब्राह्मण निर्माण होतात त्या वृद्धाच्या जागी. आणि त्याच वेळी नामदेवांना कळतं की हे काहीतरी प्रयोजन आहे मला भेटण्याचं, माझ्या गुरूंचं कदाचित दर्शन होण्याचं. मनाशी कुठेतरी ठरवतात आणि विचारतात, तुम्हीच विसोबा खेचर का? परमेश्वराने अशा पद्धतीने तुमची माझी भेट घडवून आणली, हे माझं अहोभाग्य आहे, माझं सौभाग्य आहे. आणि मुलांनो, तिथे त्यावेळेला
आपल्या गुरूंच्या चरणी ते नतमस्तक होतात आणि ज्ञानदेवांनी सांगितलेली गोष्ट त्यांना सांगतात. ज्ञानेश्वरांनी सांगितलेली गोष्ट ही विसोबांना सुद्धा माहिती असते आणि विसोबा त्या ठिकाणी अवघ्या नागनाथ या ठिकाणी नामदेवांना बरोबर 7 दिवस आत्मज्ञानाचं शिक्षण देतात, आत्मज्ञान देतात, ज्ञानप्राप्ती होते आणि गुरु आणि शिष्य दोघंही आळंदीला यायला निघतात. या ठिकाणी आल्यावरती नेहमीसारखं तिथे सुरू असतं. सगळी भावंड छानपैकी भजन कीर्तन यामधून लोकांना उपदेश करत असतात. वेगवेगळ्या गावाहून लोक तिथे त्यांची कीर्तनं भजनं ऐकण्यासाठी ज्ञानेश्वरांची येत असतात. सिद्ध बेटावरती सगळं आळंदी गाव जमा होत असतं ही भजन कीर्तनं ऐकण्यासाठी. लोकांचा एक दिनक्रमच झालेला असतो की बाकी सगळं झालं की आता आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टी ऐकण्यासाठी सिद्ध बेटावर जायचं आहे. सगळी तयारी चालू असते. पाटील बाबा सगळं बघत असतात. ज्ञानेश्वरीच्या प्रती तयार होत असतात, म्हणजे पुढे जाऊन लोकांना त्याचा उपयोग व्हावा. संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी सांगून ठेवली आहे, जीवनाचा जो वेगळा मार्ग सांगून ठेवला आहे, तो पुढच्या पिढ्यांनाही मिळावा अशी कुठेतरी तिथे उपाययोजना असते लोकांसाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असतानाच निवृत्तीनाथांच्या मनामध्ये मात्र वेगळेच विचार चालू असतात. मुलांना त्यांना असं वाटतं, बघा कुठलाही गुरु किंवा शिक्षक हा एका जागेवरती तृप्त राहत नाही. त्याला मुलांना शिकवत राहायला नेहमी आवडत असतं. म्हणून निवृत्तीनाथांच्या मनातले विचार असे असतात की आपण फक्त एवढ्या आजूबाजूच्या परिसरामध्येच हे ज्ञानदान करून उपयोग नाही. आपण महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे, आपण भारतभर भक्तीचा प्रसार केला पाहिजे, प्रचार केला पाहिजे आणि सोपा भक्ती मार्ग हा प्रत्येकाला आपण सांगितला पाहिजे. सगळं जे अवडंबर माजलेलं आहे, रूढी परंपरांनी ग्रस्त झालेले आहेत समाज, या सगळ्या समाजाला या जोखडातून आपण कुठेतरी सोडवलं पाहिजे. हा समाज हा निर्मळ आणि अभेद्य असं आयुष्य जगला पाहिजे आणि त्यासाठी भक्ती मार्ग हा अतिशय आवश्यक आहे. आपण बघा, आपली आई, आपले बाबा, आपली आजी, आपले आजोबा आपल्याला नेहमी सांगत असतात, बाळ देवाच्या पाया पडलास का? आजी आजोबांना नमस्कार कर. आपल्याला एक वेगळ्या प्रकारच्या शक्ती त्यांच्याकडून मिळत असतात. आणि म्हणूनच ही जी आत्मिक शक्ती आहे ही मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी भक्तिभावाने एकमेकांसोबत जसं प्रेमाने राहिलं पाहिजे, तसं भक्तिभावाने सुद्धा राहणं अतिशय गरजेचं असतं मुलांना. आणि म्हणून हेच निवृत्तीनाथांचा उद्देश असतो की आपण हा प्रसार, भक्तीचा प्रसार सगळीकडे केला पाहिजे. आणि त्याच वेळी लोक हे सगळ्या प्रथा परंपरा रूढी यातनं मुक्त होतील आणि सोपा भक्ती मार्ग अवलंबतील. आणि हा विचार ते कुठेतरी संत ज्ञानेश्वरांना एक दिवशी वेळ बघतात आणि त्यांच्यासमोर मांडतात. त्यांना सांगतात की आपण असं असं केलं पाहिजे, काय करता येईल बरं आपल्याला यासाठी. तेव्हा ज्ञानेश्वर जे असतात ते सांगतात की तुम्ही माझी गुरुमाऊली आहात, तुम्ही जो काही विचार करून ठेवलेला आहे तो नक्कीच योग्यच असणार आहे. तुम्ही म्हणता तसंच होईल. मागच्या वेळी आपण दिंडी घेऊन गेलो होतो, यावेळी सुद्धा तशीच दिंडी घेऊन जाऊ. दिंडी घेऊन गेल्यामुळे त्या दिंडीमध्ये प्रत्येक गावातले लोक सहभागी होतात. पांडुरंगाच्या चरणी जाण्यासाठी कोणालाही आडकाठी नाही हा संदेशच जणू ही दिंडी जणू देत असते. कुणी उच्च नीच नाही, आपण सगळे एकसारखेच आहोत, कसलाही भेदाभेद नाही. तर या वेळेला निवृत्तीनाथ सांगतात, आपणच नको तर सोबत नामदेवांनाही घेऊन जाऊ. त्यांचं ज्ञान, त्यांचे विचार, त्यांचा भक्तिमार्ग हे सगळं समजून घेणं, तो सुद्धा लोकांमध्ये रुजवणं अतिशय गरजेचं वाटतं मला. त्यामुळे आपण असं सगळ्या भक्त, जे देवाचे अतिशय लाडके असे भक्त आहेत, त्या सगळ्यांना या दिंडीमध्ये आपण समाविष्ट करूया आणि ही दिंडी घेऊन जाऊया. पाटील बुवांना बोलवलं जातं आणि त्यांना विचारलं जातं की तुम्ही अशी दिंडीची बाबा मागच्या वेळेसारखी सोय कराल का? त्यावेळी पाटील बुवा म्हणतात की आम्ही देवाची लेकरं आहोत आणि तुम्ही आमची देवमाऊली आहात. तुम्ही जेव्हा कधी आज्ञा कराल त्यावेळी आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या सांगण्याप्रमाणे करायला तयार आहोत. आणि मग पाटील बुवा जे आहेत ते सगळ्या तयारीला लागतात. शेतीची कामं नुकतीच झालेली असतात.
रोपं सगळी तरारून आलेली असतात, पिकं अशी घरामध्ये आलेली असतात काही. आणि सगळीच जण काही दिंडीमध्ये जात नाही. काही लोक घरी शेतीची घरची काळजी घेण्यासाठी राहतात. बैलगाड्या सज्ज होतात, सगळं सामान, वृद्ध माणसं त्याच्यामधून जाण्यासाठी, बाकी पायी पायी जात असतात. अशी ही दिंडीची सगळी तयारी होते आणि दिंडी जायला निघते. म्हणजे सगळं हरिनामाचा गजर, पताका, सगळं सगळं व्यवस्थित असं सगळं सुरू असतं. आणि त्यामध्ये टाळ, मृदंग, चिपळ्या यांच्या आवाजामध्ये, जयघोषामध्ये ते दिंडी पुन्हा जायला निघते पंढरपूरला. पालखीमध्ये विठ्ठलाची मूर्ती ठेवली जाते, पूजा केली जाते आणि पंढरपूरला ही दिंडी निघते. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीची दिंडी ही खूपच मोठी असते. कारण आत्ता भक्तीचा जो काही प्रचार झालेला आहे तो वेगळ्या पद्धतीचा झालेला असतो आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये. आणि त्यामुळे ही भक्तांची संख्या, ही लोकांची संख्या वाढलेली असते. कारण तोपर्यंत लोकांना काय वाटतं की भक्ती किंवा परमेश्वराच्या जवळ जाणं हे फक्त मोठ्या लोकांची मिराजदारी आहे. आपल्यासारखी साधी सामान्य खालच्या जातीतली असे लोक देवाजवळ जाऊच शकत नाही. पण हा सगळा भेदाभेद ज्ञानेश्वरांनी आणि या भावंडांनी मिटवून टाकला होता. परमेश्वराची सगळी लाडकी लेकरं असतात आणि सगळ्यांनी मिळूनच आपण त्यांच्याजवळ जायला पाहिजे आणि गेलं पाहिजे. आणि देव असा कुठलाही भेदाभेद जो माणसांनी करून ठेवलेला आहे तो कोणाशीही आपल्याशी कधी करत नाही. आणि अशा पद्धतीने एका एका गावी मुक्काम होत असतो बरं का. कारण दिंडीचा रस्ता खूप मोठा असतो मुलांनो. तर या दिंडीच्या रस्त्यावर जाताना रात्रीच्या वेळेला एका एका गावामध्ये मुक्काम करायला लागतो. त्या गावातले लोक त्या दिंडीच्या लोकांना, दिंडीतल्या लोकांचे जर कोणाचं काही दुखणं असेल, खुपणं असेल, हातपाय दुखत असतात चालताना, तेल मालिश करून देतात, त्यांची सेवा करतात. अतिशय छान असं दृश्य या दिंडीमध्ये बघायला मिळतं. त्यांना जेऊ घाऊ घालतात आणि अशा पद्धतीने मग दिवस उजाडला की ही दिंडी पुढे पुढे जात असते. भजनं होत असतात, कीर्तनं होत असतात, विठ्ठल नामाचा गजर होत असतो आणि सगळं वातावरण अक्षरशः दुमदुमून गेलेलं असतं. कराड या गावी ते सगळेजण येतात आणि तिथे याच्या अगोदर वाडी लागते. तर तिथे निवृत्तीनाथांना आठवण होते की आळंदीमधले सुतार भुजंग बाबा, त्यांची जी कन्या असते रत्ना नावाची, ती या गावामध्ये राहत असते आणि तिचा पती रामराया हा तिथला सुभेदार असतो. पण त्याला हे सगळे कीर्तन करणारे, वैरागी, यात्रेकरू हे कुणीच गावामध्ये नको असतात. तो कधीही त्यांना येऊ देत नाही. पण त्यामुळे काय होतं की रत्ना कधी स्वतःच्या गावी जात नसते आणि हे भुजंग बाबा गरीब असल्यामुळे रामराया सुद्धा कधी त्यांच्या गावी किंवा त्यांच्या घरी जात नसतो. पण इथे जाऊन माझ्या मुलीची भेट घेशील का, असं भुजंग बाबांचा निवृत्तीनाथांना एक निरोप असतो आणि तो त्यांच्या लक्षात येतो. भुजंग बाबांचा निरोप असतो त्याप्रमाणे निवृत्तीनाथ त्या वाडी या ठिकाणी गावाबाहेरच ही दिंडी थांबवतात सगळ्या लोकांची आणि तिथे सगळेजण मुक्कामाला थांबतात. रत्नाला समजतं की सगळी भावंड आणि सगळे यात्रेकरू, दिंडी करू हे गावाबाहेर थांबलेले. पण रामरायामुळे शक्य नसतं तिला तिथे भेट घ्यायला जाणं किंवा त्यांना आपल्या घरी बोलावणं. तिची खूप इच्छा असते की या भावंडांनी आपल्या घरी यावं, गावामध्ये मुक्कामाला दिंडीने थांबावं. मग आता काय करता येईल म्हणून अतिशय एक जोखमीची गोष्ट ती करते. जे नैवेद्याचं तीर्थ असतं, दूध असतं, ते त्याच्यामध्ये काहीतरी टाकून आपल्या मुलाला देते ती. खूप मोठी जोखमीची गोष्ट. म्हणजे आपल्या मुलाची सुद्धा पर्वा करत नाही या भावंडांच्या भेटीसाठी, परमेश्वराच्या भेटीसाठी. आणि तो मुलगा ते दूध पितो आणि जागच्या जागीच कोसळतो. त्याचा मृत्यू होतो कारण तिने त्याच्यामध्ये हिरा घातलेला असतो जो तो मुलगा पिऊन टाकतो आणि त्यामुळे त्याचा मृत्यू ओढावतो. विषप्रयोग झालेला असतो. आणि त्यावेळी रामरायाला ही गोष्ट समजते की अरे आपला एकुलता एक मुलगा गेला. धावत धावत तो घरी येतो आणि काय झालं, कसं झालं, आता काय करता येईल बरं, कोणाला बोलवावं आपण, आणि शोकमग्न होऊन जातात. दुःखद वातावरण निर्माण होतं. आणि त्यावेळी रत्ना जी असते ती सांगते की गावाबाहेर दिंडी आली आहे आणि ती भावंड आली आहेत सगळी. ती भावंड काहीतरी चमत्कार करतील आणि आपल्या मुलाला नक्कीच पुन्हा जागा करतील. तर आपण घेऊन येऊया का आपल्या घरी त्यांना. या सगळ्या चमत्कारांवर वगैरे त्या रामरायाचा तिच्या
पतीचा अजिबात नवऱ्याचा विश्वास नसतो, पण आपल्या एकुलत्या एक मुलासाठी तो ही गोष्ट करायला तयार होतो. आणि मग त्या सगळ्यांना आदरपूर्वक आपल्या गावामध्ये दिंडीला आणलं जातं, त्या भावंडांना घरी आणलं जातं आणि स्वागतासाठी रामराया पुढे जातो. तेव्हा संत ज्ञानेश्वर म्हणतात, तुमच्या घरी एक दुःखद घटना घडली आणि यावेळी मी तुमचा स्वागत पाहुणचार काही स्वीकारणार नाही. तेव्हा रामरायाला एकदम आश्चर्य वाटतं की अरे, आपल्या घरी जे काही घडलंय ते फक्त रत्ना आणि मलाच माहिती आहे, यांना कसं काही कळलं की कोणती अशी दुःखद घटना आमच्या घरी घडलेली आहे म्हणून. आणि मग तिथे देव्हाऱ्याजवळ देवाच्या खोलीमध्ये त्या मुलाला ठेवलेलं असतं. तिथे ज्ञानेश्वरांना घेऊन येतात. ज्ञानेश्वर त्या मुलाला बघतात, त्याचा चेहरा काळानिळा पडलेला, आणि रत्नाकडे एक नजर टाकतात. त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं जे केलं गेलंय ते आपल्याला इथे आणण्यासाठी, आपण इथे यावं यासाठी. आणि तिची, आपल्या आईची, तिच्या डोळ्यातून अतिशय घळाघळा अश्रू वाहत असतात की आपल्या मुलाला जिने पणाला लावलं आपल्या दर्शनासाठी, आपल्या येण्यासाठी, ती खरंच महान स्त्री आहे म्हणून डोळे मिटतात. ओंकाराचा जप करतात. त्याला मृत शरीरावरती त्याच्या डोक्यावर हात ठेवतात ज्ञानेश्वर आणि संजीवनी मंत्र त्याच्या कानामध्ये म्हणतात. चल उठ आता, किती वेळ झोपणार आहेस, उठ बाळा असं म्हणतात. आणि ते जे त्यांचं मूल असतं, मुलगा असतो, तो उठून उभा राहतो, उठून बसतो आणि आई म्हणून आईबाबांना घट्ट मिठी मारतो. आणि त्यावेळेला कुठेतरी रामरायांचा विश्वास बसतो की देव, यात्रेकरू, कीर्तनकार हे सगळेच असे नुसते खेळ दाखवणारे, चमत्कार करणारे नसतात, तर ते ईश्वरी अंश असतात. आणि म्हणून हा ईश्वरी अंश आपण आपल्या आजूबाजूला, आपल्यामध्ये कुठेतरी जपला पाहिजे. आणि मग त्या यात्रेबरोबर हे संपूर्ण कुटुंब ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ यांच्याबरोबर विठ्ठल नावाचा गजर करत करत मुलांनो पुढे जातात. बघा, ही जी यात्रा आहे, ही जी दिंडी आहे, ही आपल्याला पुढे चालवायची आहे. हा भक्ती मार्ग आपल्याला पुढे चालवायचा आहे. हा केवढा मोठा विचार त्यावेळी निवृत्तीनाथांच्या एवढ्या लहानपणी जबाबदारी पडलेली असताना मनामध्ये आला होता मुलांना. आपण मुलं हा विचार करतो का असा की आपण असं काहीतरी समाजाप्रती देणं लागतो, काहीतरी आपण केलं पाहिजे निस्वार्थी भावाने? तर आपली गोष्टींची यात्रा ही सुद्धा अशीच आहे बरं का. तुमच्यासारख्या अनेक मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समजण्यासाठी, त्यातनं ज्ञानप्राप्ती होण्यासाठी आणि आयुष्यातले अनेक मार्ग सुकर होण्यासाठी. तर ही गोष्टींची यात्रा अशीच पुढे पुढे चालू ठेवायची, त्यामध्ये अनेकांना सामील करून घेत जायचं. आवडली की नाही आजची गोष्ट? तर या गोष्टीच्या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी माधवी राणे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनसुद्धा नवीन नवीन गोष्टींसाठी नक्की प्रेस करा. पुढच्या वेळी अशीच एक छानशी गोष्ट घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत टाटा.